नमस्कार. इराणमध्ये जो काही संघर्ष चालू आहे, त्यामुळे भारतामध्ये एल-पी-जी गॅसची टंचाई जाणवत आहे. याची खबरदारी म्हणून भारत सरकारने एल-पी-जी गॅसवर एस्मा कायदा लागू केलेला आहे. एस्मा म्हणजे ई-एस-एम-ए. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हा एस्मा कायदा म्हणजे काय? एस्माचा इतिहास काय आहे? एस्मा अंतर्गत कोणत्या सेवा येतात? आणि एस्मा लागू केल्यानंतर काय होते? तसेच एस्मा अंतर्गत शिक्षा कुठल्या मिळतात? एस्मा हा किती काळ लागू राहतो आणि एस्मा हा का लागू केला जातो? याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतावरही दिसू लागला आहे. इराणमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट फटका गॅस पुरवठा आणि दरांवर होत आहे. देशात एल-पी-जीच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली असून येत्या काळात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्र सरकारने एस्मा ई-एस-एम-ए म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात रुग्णालये, वीज, पाणी किंवा सार्वजनिक वाहतूक यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी सरकारकडे काही विशेष अधिकार असतात. त्याचपैकी एक म्हणजे हा कायदा एस्मा ई-एस-एम-ए इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे किंवा आंदोलनामुळे जर जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असेल तर सरकार एस्मा लागू करून त्या सेवांमध्ये संपावर बंदी घालू शकते. एस्मा म्हणजे काय? एस्मा कायदा म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट म्हणजेच आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम. हा कायदा लागू केल्यावर सरकार संबंधित सेवांमध्ये संप, काम बंद किंवा आंदोलनावर बंदी घालू शकते. यामुळे अत्यावश्यक सेवा खंडित होऊ नयेत आणि नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून हा कायदा केला जातो. ई-एस-एम-एचा इतिहास. एस्माचा इतिहास. भारतामध्ये 1960च्या दशकात सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर संप होत होते. रेल्वे, पोस्ट ऑफिस, आरोग्य आणि परिवहन क्षेत्रातील संपामुळे जनजीवन विस्कळीत होत होते. या पार्श्वभूमीवर 1938 मध्ये केंद्र सरकारने एस्मा ऍक्ट लागू केला. महाराष्ट्रात याच धर्तीवर मेस्मा म्हणजे महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स लागू केला जातो. एस्मा अंतर्गत कोणत्या सेवा येतात? एस्मा लागू केल्यावर काही सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने खालील सेवांचा समावेश असतो: रुग्णालय आणि आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सार्वजनिक वाहतूक सेवा, स्वच्छता सेवा, पोस्ट आणि दूरसंचार सेवा, अग्निशमन सेवा, पेट्रोलियम आणि गॅस पुरवठा. गरजेनुसार सरकार इतर सेवांनाही अत्यावश्यक घोषित करू शकतं. एस्मा लागू केल्यावर काय होते? एस्मा लागू झाल्यानंतर संबंधित सेवांमधील कर्मचाऱ्यांना संप करण्यास मनाई असते. जर कर्मचारी संपावर गेले तर तो संप बेकायदेशीर घोषित केला जाऊ शकतो. सरकार कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देऊ शकते. एस्मा अंतर्गत शिक्षा. एस्माचा उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना 6 महिने ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड किंवा नोकरीतून निलंबन आणि बडतर्फ होऊ शकते. एस्मा किती काळ लागू राहू शकतो? एस्मा कायमस्वरूपी लागू नसतो. सामान्यतः सरकार 6 महिन्यांपर्यंत एस्मा लागू करते. परिस्थितीनुसार हा कालावधी वाढवता येतो. एस्मा का लागू केला जातो? डॉक्टर, परिवहन कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी किंवा वीज विभागातील कर्मचाऱ्यांचा संप झाल्यास जनतेला मोठा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी सरकार एस्मा लागू करते. थोडक्यात एस्मा हा असा कायदा आहे ज्यामुळे देशातील किंवा राज्यातील महत्वाच्या सार्वजनिक सेवा बंद पडू नयेत यासाठी सरकारला संपावर बंदी घालण्याचा अधिकार मिळतो. तर हे होते एस्मा कायदा याविषयी माहिती. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.